तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोट तालुक्यातील उमरा येथील गजानन खवले यांनी आपल्या घरच्या ज्येष्ठा गौरी समोर मुलीच्या लग्नाची जबाबदारी दाखविणारा देखावा साकारला आहे। ज्येष्ठ गौरी गणपती आगमनानिमित्त हा आगळा वेगळा देखावा उमरा गावामध्ये साकारण्यात आला आहे। मुलीचं लग्न ही आईवडिलांची मोठी जबाबदारी असते आणि हाच संदेश देत खवले यांनी मुलीच्या लग्नाची जबाबदारी हा सामाजिक संदेश देणारा देखावा साकारला होता। वधूवर एकमेकांना पाहण्यापासून ते लग्न सोहळ्याच्या विविध टप्प्यांतून अखेरच्या विदाई क्षणापर्यंतचा प्रवास या देखाव्यात मांडला आहे। या देखाव्यामुळे गावातच नव्हे तर परिसरातही उत्सुकता वाढली असून अधिक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी रामेश्वर कावरे, उमरा, जिल्हा अकोला। आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गौरी आगमन झालेले आहे। या गौरी आगमनमध्ये आम्ही लग्न सोहळा हा देखावा इथं सादर केलेला आहे। दरवर्षी आम्ही असे नवीन देखावे दाखवून लोकांना म्हणजे या रूपाने कसेही या देखावा पाहायला आल्यानंतर गौरी गणपतीची दर्शनाचा लाभ मिळू शकतो। स्टार्ट। नमस्कार, मी भास्कर मुरलीधर खवले, गाव उमरा, तालुका अकोट, जिल्हा अकोला। आमच्याकडे या महालक्ष्मी पूर्वापारपासून चालू आहे। यावर्षी आम्ही विवाह सोहळा, पारंपरिक विवाह सोहळा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या माध्यमातून नवीन पिढीला आपण असा संदेश देऊ शकतो की आधुनिक विवाहामध्ये खर्च वगैरे न करता पारंपरिक विवाह सोहळा आपण करायचा, असा या माध्यमातून आपण प्रयत्न केलेला आहे। मी सुनीता विजय गवाळ। माझ्या भावाच्या घरी हा महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम आहे। आजी आजोबापासून चालत आलेला हा कार्यक्रम माझे भाऊ श्री गजानन मुरलीधर खवले आणि भास्कर मुरलीधर खवले यांनी चालू ठेवलेला आहे। आणि त्यांनी आता 4-5 वर्षापासून काहीतरी देखावे सादर करण्यात केलेले आहे। त्यामधून काहीतरी आजच्या पिढीला त्यामधून संदेश मिळावा या उद्देशाने हा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे। आजची पिढी मोबाईल, TV यामुळे खूप भरकटत चाललेली आहे। त्यांना यामधून काहीतरी बोध मिळेल असं या उद्देशाने हे कार्यक्रम ते खूप आनंदाने आणि खूप मेहनत करून करत आहेत। मागील वर्षी पंढरीची वारी हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता आणि यावर्षी विवाह सोहळा हा कार्यक्रम यांनी राबवला आहे। मुलं मुली येतील, त्यांना बघतील की कशी देवकुंडी असते, होबास असते, हळद लावलेली जाते, प्रेझेंट मिळते। एक आई वडील आपल्याला खर्च करून गाडी घेऊन आपण त्यामध्ये आपल्या मुलीला म्हणजे नवरीला घेऊन जाऊ शकतो। हे जर आपण पळून जाऊन किंवा आईवडिलांना नकळत जर लग्न केलं तर हे कार्यक्रम कोणत्याही प्रकारे होऊ शकत नाही आणि त्या मुलीचे पण स्वागत घरी करण्यात येत नाही। त्यामधून दुःखच व्यक्त होते। एवढंच मला म्हणायचं।